असं का होतं की आपण वर्षाच्या सुरुवातीला अतिशय उत्साहाने खूप मोठी ध्येय ठरवतो, हं. पण अवघ्या काही आठवड्यांतच तीच ध्येय एक मोठं ओझं वाटू लागतात? खरं तर याचं उत्तर आपल्या ध्येयांमध्ये नाहीये, तर ती ध्येय ज्या पायावर उभी आहेत ना, त्यात दडलेलं आहे. बरोबर. आणि म्हणूनच पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण माइल्स निस्का यांच्या दी आर्ट ऑफ लेटिंग गो या पुस्तकातील 10व्या प्रकरणाबद्दल, म्हणजे ॲक्शनेबल स्टेप्स फॉर ऑनगोईंग ग्रोथ, यावर चर्चा करणार आहोत. हो, आणि मराठीत सांगायचं तर निरंतर प्रगतीसाठी कृतिशील पावले. हो, अगदी. या सखोल चर्चेचा मुख्य उद्देश केवळ माहिती देणे हा नाहीये बरं का, तर विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणणे आहे. नेल्सन मंडेला यांचे एक अतिशय प्रसिद्ध वाक्य या प्रकरणाच्या सुरुवातीलाच येतं. विजेता हा असा स्वप्न पाहणारा असतो जो कधीही हार मानत नाही. नक्कीच. या एका वाक्यातच आजच्या संपूर्ण प्रवासाचा गाभा दडलेला आहे. कारण भावनिक प्रगल्भता आणि खऱ्या अर्थाने वैयक्तिक विकास साधायचा असेल तर फक्त विचार करणं पुरेसं नाही. हो ना, त्यासाठी स्पष्ट ध्येय आणि व्यावहारिक रणनीती असणं खूप आवश्यक आहे. अगदी बरोबर. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. कारण प्रगतीची सुरुवात नेमकी कुठून होते हा प्रश्न पडणं साहजिक आहे. केवळ मोठी स्वप्न पाहून चालत नाहीत, तर ती स्वप्न आपल्या कोर व्हॅल्यूज म्हणजे मूलभूत मूल्यांशी जोडलेली असावी लागतात, हे आपण अनेकदा ऐकतो. आणि हे ऐकायला जेवढं सोपे वाटते ते प्रत्यक्षात आणणे तितकेच गुंतागुंतीचे असते. आपण या मूलभूत मूल्यांचा विचार एका होकायंत्रासारखा म्हणजे कंपाससारखा करू शकतो. अच्छा, म्हणजे दिशा दाखवण्यासाठी? हो, अगदी. होकायंत्र जसे घनदाट जंगलात योग्य दिशा दाखवते, तसेच आपली मूल्य आयुष्याच्या गोंधळात योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. पुस्तकात याचे खूप छान विश्लेषण केले आहे. आता समजा एखाद्या व्यक्तीसाठी कुटुंब हे सर्वात महत्त्वाचे मूल्य आहे. पण ती व्यक्ती जर दिवसाचे 14 तास कामात अडकून राहत असेल तर तिथे एक आंतरिक संघर्ष निर्माण होतो. हो, साहजिकच आहे. मग अशा वेळी व्यावहारिक पाऊल काय असू शकतं? अशा वेळी कामाच्या वेळेनंतरच्या मीटिंग्ज नाकारणे किंवा सुट्टीच्या दिवशी लॅपटॉप बंद ठेवून कुटुंबाला प्राधान्य देणे हे त्याचं खरं ध्येय बनले पाहिजे. अगदी सुसंगत असा हा विचार आहे. आणि जर एखाद्याचं मूल्य पर्यावरण रक्षण हे असेल तर शाश्वत आणि इको फ्रेंडली घरे बांधणे हे त्याचं दीर्घकालीन ध्येय असू शकते. हो, नक्कीच. पण जेव्हा आपण अशी मोठी ध्येय ठरवतो तेव्हा ती सुरुवातीला डोंगर एवढी मोठी आणि अशक्यप्राय वाटू शकतात. असं वाटतं की हे कसं शक्य होणार. पण जेव्हा तीच ध्येय आपल्या मूल्यांशी जोडली जातात तेव्हा ती ओझे न वाटता आपल्या व्यक्तिमत्वाचाच एक विस्तार वाटतात. बरोबर? हो, यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे जेव्हा ध्येय आपल्या आतल्या विश्वासाशी जोडलेली असतात तेव्हा आपला प्रवास हा एका लादलेल्या ओझ्यासारखा वाटत नाही. कठीण काळात ही प्रेरणा टिकून राहते. कारण ती आतून निर्माण झालेली असते. अगदी बरोबर. ती प्रेरणा बाहेरून आलेली नसते. ती कृती अत्यंत नैसर्गिकरित्या घडते आणि अपयशाची भीती तिथे दुय्यम ठरते. मूल्य ही दिशा दाखवतात हे समजले, पण नुसती दिशा माहिती असून चालत नाही, तर प्रवासासाठी एक वाहन लागते. आणि इथेच स्मार्ट फ्रेमवर्कचा प्रवेश होतो. होय, स्मार्ट हे ध्येय निश्चितीसाठी एक अत्यंत प्रभावी साधन आहे. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रेलेव्हंट आणि टाइम बाउंड. हे फ्रेमवर्क ध्येयांना एक स्पष्ट रचना देते. म्हणजे बऱ्याचदा लोक अचूक ध्येय ठरवायला घाबरतात. मला वजन कमी करायचे आहे असे म्हणणे सुरक्षित वाटते. बरोबर. आपण स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट यावर बोलूया. मला निरोगी व्हायचे आहे असे नुसते म्हणण्यापेक्षा येत्या 3 महिन्यात आठवड्यातून 5 वेळा व्यायाम करून 10 पाऊंड वजन कमी करणे हे जास्त स्पष्ट आहे. अरे वा, म्हणजे मेंदूला नेमके काय करायचे आहे याचा स्पष्ट संदेश मिळतो. त्यानंतर येते मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगे. हो, आजच्या काळात फिटनेस ॲप वापरून किंवा साध्या डायरीत नोंद करून आपण आपला व्यायाम मोजू शकतो. प्रगती मोजता आली की उत्साह वाढतो. एखाद्या व्यक्तीने कधीच धावण्याचा सराव केलेला नाही आणि ती व्यक्ती थेट पुढच्या महिन्यात पूर्ण मॅरेथॉन धावण्याचं ध्येय ठेवते. बापरे, तिथे दुखापतीला निमंत्रण देणारे ठरेल. हो ना, ते केवळ अवास्तव आहे. त्यापेक्षा पहिल्या 3 महिन्यात 5 किलोमीटर न थांबता धावणे हे साध्य करण्याजोगे असू शकते. रेलेव्हंट म्हणजे सुसंगत, जे मोठ्या उद्देशाशी जोडलेले असले पाहिजे. अगदी बरोबर. आणि शेवटचे टाइम बाउंड म्हणजे वेळेची मर्यादा. मला इथे 1980च्या दशकातील मायक्रोसॉफ्टचं उदाहरण आठवते, जे पुस्तकात दिलेली आहे. त्यांचे स्वप्न खूप महत्वाकांक्षी होते. प्रत्येक डेस्कवर आणि घरात एक कॉम्प्युटर. हो, आणि त्यांनी हे मोठे स्वप्न कसे साध्य केले हे पाहणं रंजक आहे.
त्यांनी या स्वप्नाला छोट्या स्मार्ट टप्प्यांत विभागले. त्या काळात कॉम्प्युटर खूप मोठे आणि महागडे होते. हां. त्यामुळे पहिलं पाऊल होते परवडणारे हार्डवेअर विकसित करणाऱ्यांसोबत काम करणे. दुसरं पाऊल होते सामान्य माणसाला समजेल अशी युजर फ्रेंडली ऑपरेटिंग सिस्टम बनवणे. त्यांनी एकदम जग बदलण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे त्यांनी प्रत्येक टप्पा अचूक, मोजता येण्याजोगा आणि वेळेत बांधलेला ठेवला. हो, आणि याच पद्धतशीर रचनेमुळे ते पुढे जाऊन मार्केट लीडर बनू शकले. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. स्मार्ट फ्रेमवर्क हे अत्यंत तांत्रिक आणि डोक्याने विचार करायला लावणारं वाटतं, पण प्रगतीसाठी फक्त तर्क पुरेसा नसतो, भावनाही लागतात. नक्कीच. पुस्तकात लॉंग टर्म विजन बोर्डचा उल्लेख आहे. आपण नेहमी बघतो की लोक त्यांच्या स्वप्नांचे फोटो एका बोर्डवर लावतात. म्हणजे जगभर फिरण्याचं स्वप्न असेल तर त्या बोर्डवर लावलेले परदेशी ठिकाणांचे फोटो, कोट्स असतात. हो. पण हे केवळ सजावटीसाठी नसते ना, यामागे एक मोठं मानसशास्त्र असावं. हो, अजिबात सजावट नाहीये ती. विजन बोर्ड्स हे अमूर्त विचारांना एका स्पष्ट आणि दृश्य स्वरूपात म्हणजे टँजेबल टार्गेट्समध्ये आणतात. जेव्हा एखादे ध्येय केवळ डोक्यात असते तेव्हा रोजच्या धावपळीत ते विसरले जाण्याची शक्यता असते. पण जेव्हा रोज सकाळी तो बोर्ड समोर दिसतो तेव्हा तो अवचेतन मनाला सतत जागृत ठेवतो. आपल्या मेंदूची रचनाच अशी असते की ज्या गोष्टी आपण सतत पाहतो त्यांच्याशी संबंधित संधी आपण शोधू लागतो. अरे च्छा, म्हणजे जेव्हा कामाचा ताण वाढतो तेव्हा तो बोर्ड एका ठिणगीसारखं काम करतो आणि मूळ प्रेरणा पुन्हा प्रज्वलित करतो. अगदी तसंच. हे एक प्रकारे तार्किक ध्येयांना दिलेलं भावनिक इंधन आहे. म्हणजे एका बाजूला स्मार्ट फ्रेमवर्क आणि दुसरीकडे विजन बोर्ड. पण प्रवासाला सुरुवात केली आणि वाटेत आपण भरगटलो तर? हो, असं होऊ शकतं. म्हणूनच प्रगतीचा मागोवा घेणं आवश्यक आहे. दिशा योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी जर्नलिंगचा जो उल्लेख पुस्तकात आला आहे तो खूप प्रभावी वाटतो. जर्नलिंग म्हणजे केवळ रोज काय घडले याची नोंद करणे नव्हे. जर्नलिंग हे स्वतःशी संवाद साधण्याचं एक साधन आहे. जेव्हा डोक्यात असंख्य विचारांची गर्दी असते तेव्हा ते विचार कागदावर उतरवल्याने शांतता मिळते. मला पुस्तकात दिलेली उपमा खूप आवडली. जर्नल हे एका जिवलग मित्रासारखे असते जे आपल्या भावनांना सामावून घेते. ते आपल्याला कधीच जज करत नाही. हो, अगदी. रोज स्वतःला विचारता येतं की मी आज कशासाठी कृतज्ञ आहे किंवा आजच्या आव्हानातून मी काय शिकलो. आणि जर्नलिंग सोबतच मासिक आत्मपरीक्षण किंवा मंथली रिफ्लेक्शन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुस्तकात यासाठी कार ट्यूनअपची अतिशय चपखल उपमा दिली आहे. कार ट्यूनअप म्हणजे गाडीची सर्व्हिसिंग करतो तसं? हो, तसंच. आपण गाडी चालवताना इंजिनमधून आवाज आला तर तो दुर्लक्षित करत नाही. गाडी सुरळीत चालण्यासाठी वेळोवेळी तपासावी लागते. तसंच महिन्याला शांत जागी बसून प्रगती तपासणे गरजेचे आहे. यासाठी आपण ट्रेलो, असाना किंवा बुलेट जर्नलचा वापर करू शकतो. पण मला सांगा, कधी कधी सतत प्रगती मोजल्यामुळे ओव्हर ट्रॅकिंगचं दडपण तर येत नाही ना? आपण यंत्रासारखे तर वागत नाहीये ना? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला तर ट्रॅकिंग हे दडपण वाढवण्यासाठी नाहीये. ते स्वतःला दोष देण्यासाठी नसून आपण किती दूर आलो आहोत याचे भान देण्यासाठी आहे. म्हणजे दिशा बदलण्याची गरज आहे का हे पाहण्यासाठी. अगदी बरोबर. समजा एखाद्या व्यक्तीने कॉर्पोरेट नोकरीत वरच्या पदावर जाण्याचे ध्येय ठेवले आहे, पण काही महिन्यांच्या आत्मपरीक्षणानंतर असे जाणवले की खरी आवड तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात आहे. तर तिथे दिशा बदलण्याचा निर्णय घेता येतो. म्हणजे जर कुणाला कॉर्पोरेट नोकरीतून उद्योजकतेकडे वळायचं असेल तर हे ट्रॅकिंग दिशा दाखवू शकतं. हो, आणि म्हणूनच छोट्या विजयांचे सेलिब्रेशन करणे महत्त्वाचे ठरते. तणावाच्या वेळी शांत राहण्याचा तंत्र यशस्वीपणे वापरले तरीही तो एक मोठा विजय मानून त्याचे सेलिब्रेशन केले पाहिजे. हे खूपच दिलासादायक आहे. आपण दिशा बदलण्याबद्दल बोललोच आहोत तर आपण ट्रॅकिंग करत असतो, पण अचानक आयुष्यात अनपेक्षित वळण आले तर काय? इथेच पुस्तकातील 32 ते 35 क्रमांकाची पावले महत्त्वाची ठरतात. हो, पहिला पाऊल म्हणजे बदल अपरिहार्य आहे हे स्वीकारणे. अनिश्चितेच्या तालावर नाचायला शिकणे. बदल होणारच आहे हे स्वीकारल्यास भीती कमी होते. आणि यानंतर येते लवचिकता. लवचिकता म्हणजे आपले ध्येय सोडून देणे नाही, तर तिथे पोहोचण्याचा मार्ग बदलणे. पुस्तकात जॉन नावाच्या एका खेळाडूचं खूप प्रेरणादायी उदाहरण दिलंय. हो, जॉनला दुखापत झाल्यानंतर त्याने हार न मानता मानसिक बळकटीवर भर दिला. बरोबर.
शारीरिक दुखापतीतून सावरत असताना त्याने ध्यानाचा सराव करून स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवले. आणि जॉनचं उदाहरण आपल्याला टूलकिट बनवणे या पुढच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या पायरीकडे घेऊन जाते. प्रत्येकाकडे आयुष्यातील वादळांना सामोरे जाण्यासाठी एक टूलकिट असलं पाहिजे. जेव्हा टूलकिट असा उल्लेख येतो तेव्हा डोळ्यांसमोर पाना किंवा स्क्रूड्रायव्हर येतो. पण इथे आपण मानसिक सवयी किंवा कोपिंग मेकॅनिझमबद्दल बोलतोय, बरोबर? अगदी बरोबर ओळखलेत. जेव्हा आयुष्यात घटस्फोटासारखा किंवा अचानक नोकरी जाण्यासारखा कठीण प्रसंग येतो तेव्हा हे टूलकिट कामी येते. यामध्ये व्यावसायिक थेरपी, माइंडफुलनेस, ध्यान किंवा जर्नलिंग यांसारख्या साधनांचा समावेश असतो. अच्छा, म्हणजे ही साधने त्या संकटात तग धरून राहण्याची ताकद देतात आणि सर्वात शेवटी बदलातून शिकणे. हो, म्हणूनच इथे पुस्तकातील संगीताच्या वाद्याची उपमा खूप सुंदर रीतीने लागू होते. भूतकाळातील चुका किंवा बदल हे एका बेसूर झालेल्या वाद्यासारखे असतात. हो, जेव्हा गिटारची एखादी तार बेसूर वाजते तेव्हा आपण ती संपूर्ण गिटार फेकून देत नाही. आपण फक्त त्या तारेचं ताण कमी जास्त करून ती पुन्हा सुरात आणतो. अगदी तसंच. म्हणजे ध्येय बदलणं म्हणजे हार मानणे नाही, तर लवचिकता आहे. आपण आपल्या रणनीतीत बदल करतो आणि स्वतःला पुन्हा परिस्थितीशी ट्यून करतो. अचूक. अनुभवातून शिकून आपण स्वतःला ट्यून करतो. प्रगती हा एक रेषेत चालणारा प्रवास नसून तो सतत स्वतःला ट्यून करत राहण्याचा प्रवास आहे. पण मला एक सांगा, हे सर्व बदल आणि हे ट्यूनिंग एकट्यानेच सामोरे जायचे आहेत का? वैयक्तिक विकासाचा अर्थ एकाकी पडणे असा होत नाही ना? अजिबात नाही. आधार आणि समुदाय हा या प्रवासाचा अत्यंत अविभाज्य भाग आहे. सामाजिक प्राणी असल्यामुळे माणसाला आधाराची गरज असतेच. कुटुंब, मित्र आणि सहकार्यांचा आधार ताण कमी करण्यास मोठी मदत करतो. शिवाय स्थानिक लायब्ररीज, वर्कशॉप्स आणि कम्युनिटी सेंटर्समधील सहभाग आपल्याला नवीन गोष्टी शिकण्यास मदत करतो. हो, आणि कधीकधी व्यावसायिक मदतीचीही गरज भासू शकते. पुस्तकात CBT म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी किंवा DBT यांसारख्या उपचार पद्धतींचा उल्लेख आहे. या थेरपी केवळ गप्पा मारण्यासाठी नसून अत्यंत वैज्ञानिक आहेत. थांबा, खरंच? म्हणजे त्या कशा काम करतात? CBTचे उदाहरण घेऊया. ती केवळ जुन्या आठवणींना उजाळा देत नाही, तर विचार करण्याची पद्धत कशी बदलायची हे शिकवते. समजा एखाद्या अपयशामुळे मी नेहमीच अपयशी ठरतो असा विचार मनात असेल तर CBT या विचाराला आव्हान द्यायला शिकवते. अरे वा, म्हणजे मी या एका विशिष्ट कामात अपयशी ठरलो आहे पण त्यातून शिकू शकतो असा विचार करायला लावते. हो, यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की आपण मदत मागायला घाबरतो का? मदत मागणे हा कमकुवतपणा नसून ती प्रगतीसाठी टाकलेले एक अत्यंत धाडसाचे पाऊल आहे. नक्कीच. आणि ज्यांना स्थानिक पातळीवर मदत मिळत नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन कम्युनिटीज आणि फोरम्स आहेत. पण तिथे वावरताना योग्य ती खबरदारी घेणं म्हणजे कॉमन सेन्स वापरणं गरजेचे आहे. हो, कारण मिळणारी माहिती विश्वासार्ह आहे की नाही हे तपासून पाहणं आपल्याच हिताचे असते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? मूळ मूल्यांवर आधारित उद्दिष्टे ठरवणे, स्मार्ट पद्धतीचा वापर करणे, प्रगतीचा मागोवा घेणे, बदलांना सामोरे जाण्याची लवचिकता ठेवणे आणि समुदायाची मदत घेणे हाच दी आर्ट ऑफ लेटिंग गो मधून पुढे जाण्याचा मार्ग आहे. अगदी योग्य प्रकारे सारांश सांगितलात. हे सर्व करत असताना मध्येच जर आपण अडखळलो तर स्वतःला दोष न देता संयमाने पुढे टाकत राहणे हेच या पुस्तकाचे मुख्य सार आहे. आज आपण सतत पुढे जाण्याबद्दल आणि प्रगती करण्याबद्दल बोललो, पण जाता जाता एका नव्या प्रश्नावर मला हा प्रवास थांबवासा वाटतो. याचा अर्थ असा होऊ शकतो का की खऱ्या अर्थाने ग्रोथ मिळवण्यासाठी आधी आपल्याला आपल्या जुन्या सवयी आणि जुन्या स्वतःला पूर्णपणे लेट गो करावे लागेल? हा खूपच खोल विचार आहे. हो ना, कारण जोपर्यंत आपले हात जुन्या विचारांनी भरलेले आहेत तोपर्यंत आपण नव्या गोष्टींना कसे सामावून घेऊ शकणार? रिकाम्या हातांशिवाय नवीन गोष्टी कशा पकडता येतील? यावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल माहितीच्या प्रवासात आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि शिकत रहा.